चारू जेव्हा तिच्या आई वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिची वहिनी अंगण झाडत होती आणि तिची आई रागाने ओरडत होती की माझ्या दोन्ही मुली थोड्याच वेळात घरी येणार आहेत आणि अजून तुझं काम संपलं नाही. तू खूप आळशी आहेस. माझ्या मुलीमध्ये इतकी चपळता आहे की तू त्यांच्याशी स्पर्धाच करू शकत नाहीस. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून चारूला खूप वाईट वाटले, कारण तिची वहिनी आत्ताच 2 महिन्यापूर्वी लग्न करून सासरी आली होती आणि तिची आई तिच्याबरोबर असे वागत होती. चारू घरामध्ये गेल्यानंतर तिने आपल्या आईला समजावले, आई, तू अशी का वागत आहेस? वहिनी आत्ताच नव्याने या घरात आली आहे, तरी तू तिच्या बरोबर एवढी वाईट कशी वागू शकतेस? त्यावर चारूची आई तिला म्हणाली, तू शांत राहा. तुझी ताई येतच असेल. ती आल्याबरोबर काहीतरी खायला मागेल. तिला खूप भूक लागते आणि ही बघ, अजूनपर्यंत अंगणात झाडूच मारते आहे. माहित नाही कधी नाश्ता बनवेल. तेवढ्यात चारूची मोठी ताई सुद्धा घरी आली. ती म्हणू लागली, आई, वहिनी तुझी नीट काळजी घेते ना? घर तर एकदम घाणेरडं झालं आहे. मी राहत होती तेव्हा घर एकदम चकाचक ठेवत असायची. तेव्हा कांताताई लगेच तोंड वाकडं करत म्हणाल्या, सुनबाईच्या आईने तिला काही शिकवलेलं नाही. तिला सर्व काही मलाच शिकवावे लागते. हिला तर काहीच येत नाही. तेव्हा प्रभाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा चारूला सुद्धा खूप वाईट वाटत होते. आता उन्हाळ्याची सुट्टी संपल्यामुळे चारू तर तिथून निघून गेली होती. परंतु ती अधूनमधून आपल्या आईला समजवत असायची की वहिनी बरोबर चांगले वाग. परंतु कांताताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती की त्यांच्या मुलींना सर्व काही येतं, सुनेला तर काही येतच नाही. हळूहळू प्रभाला त्या घरात येऊन 4 वर्ष झाली होती. त्या 4 वर्षामध्ये तिच्या सासूने प्रभाला कधीच तिच्या माहेरी जाऊ दिलं नव्हतं. प्रत्येक वेळी जेव्हा प्रभा माहेरी जाण्याची गोष्ट करायची तेव्हा सासू म्हणायची, माझी तब्येत ठीक नाही, मग तू माहेरी कशी जाणार? उन्हाळ्यांच्या सुट्ट्यामध्ये प्रभाचे भाऊ बहीण घरात एकत्र व्हायचे. तेव्हा कांताताई म्हणायच्या की माझ्या मुली आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी येतात, तेव्हा तू तुझ्या नंदांची उठ बस कर. तुला तुझ्या माहेरी जाण्याची काहीच गरज नाही. यावेळेला सुद्धा उन्हाळ्यांच्या सुट्टीमध्ये कांताताईंची मोठी मुलगी घरी येणार होती. तेव्हा कांताताई आपल्या सुनेच्या मागे लागल्या होत्या की माझी मुलगी आल्यानंतर तू कोणते कोणते पदार्थ बनवणार आहेस? तेव्हाच एक दिवस चारूने आपल्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई, माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिकडे राहायला येऊ शकणार नाही. घरातील कामवाली बाई सुद्धा 20 दिवसांच्या सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे तू माझी देखभाल करण्यासाठी आणि घरातील झाडू पोछा तसेच भांडी घासण्यासाठी वहिनीला इकडे पाठवून दे, कारण सोबतच ती स्वयंपाकघराची जबाबदारी सुद्धा सांभाळेल. पण वहिनी एकटी कशी येईल? त्यामुळे रोहनला सांग की तिला घेऊन लवकरात लवकर माझ्या घरी ये. तेव्हा सासूने लगेचच आपल्या सुनेला फुकटची कामवाली समजून आपल्या मुलीच्या घरी पाठवून दिली. पण तिथे पोहोचल्यानंतर सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिची नणंद अजिबात आजारी नव्हती. उलट तिथे तर नणंद तिच्या नवऱ्याबरोबर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत होती. तेव्हा प्रभा हैराण होत म्हणाली, ताई, तुमची तब्येत ठीक नव्हती ना? तेव्हा चारू म्हणाली, नाही वहिनी, माझी तब्येत ठीक आहे. पण रोहन आणि तुला कधीच एकत्र जास्त वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. आई नेहमीच तुला टोमणे मारत असते की तू काहीच करत नाहीस. तिने या वेळेला सुद्धा उन्हाळ्यांच्या सुट्टीमध्ये तुला माहेरी जाऊ दिली नाही, कारण घरी ताई येणार आहे. म्हणूनच मी विचार केला की ह्या वेळेला काहीतरी कारण पुढे करून तुला इकडे बोलवून घ्यावी. मग बघतेस तिकडे काय होते. तेव्हा प्रभा म्हणू लागली, ताई, पण असे करणे चांगले नाही ना? त्यावर चारू हसत म्हणाली, सर्व काही चांगले आहे. जर सासू आपल्या सुनेची कदर करत नसेल तर तिला सुद्धा समजायला हवे की आपल्या सुनेने सर्व गोष्टी किती सहजतेने सांभाळून ठेवल्या आहेत. तिला घरात किती काम करावे लागते. जेव्हा तू तिथे नसशील तेव्हा कदाचित आईला तुझी कमतरता जाणवेल. तेव्हा आईला जाणीव होईल की तिची सून तिच्यासाठी किती महत्वाची आहे. आणि रोहन, तू तू वहिनीला घेऊन तिच्या माहेरी निघून जा. मी सुद्धा माझ्या नवऱ्याबरोबर फिरायला जात आहे. आजपासून पुढचे 20 दिवस तुम्ही तुमच्या हिशोबाने एन्जॉय करा आणि घरात सांगण्याची काहीच गरज नाही. रोहन, तू वहिनीला घेऊन तिच्या माहेरी पोच. आणि वहिनी, तू तुझ्या माहेरच्या लोकांना सुद्धा सांगून ठेव की आईला फोन करून सांगण्याची काही गरज नाही, किंवा चुकूनही आईला फोन करून कोणती गोष्ट सांगू नका. फक्त 10 दिवसांचा प्रश्न आहे. मग बघूया आईला तुझ्या नसण्याची जाणीव होते की नाही. ती नेहमीच आपल्या मुलींचे गुणगान करत असते, परंतु तिला समजायला हवे की तिच्या म्हातारपणात तिची सूनच तिच्या कामी येईल. तिच्या मुली तर त्यांचा संसार सांभाळत राहतील. आपल्याविषयी आपली नणंद केवढा विचार करत आहे या विचाराने प्रभाच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा रोहन सुद्धा म्हणाला, ताई, तू किती चांगली आहेस. माझ्या बायकोविषयी एवढा विचार करत आहेस.
आई समोर मी काही बोलायला गेलो तर ती मलाच ऐकवत राहते की माझ्या म्हातारपणात तू माझी काय काळजी घेशील. तू तर फक्त तुझ्या बायकोच्या प्रेमात पडून तिचीच काळजी घेत आहेस. शेवटी आपल्या नंदेच्या योजनेप्रमाणे प्रभा आपल्या माहेरी गेली. तेव्हा तिच्या माहेरचे लोक तिला भेटून खूपच खुश झाले, कारण लग्नानंतर आज 4 वर्षांनी तिला तिच्या माहेरी जाण्याची संधी मिळाली होती. रोहन सुद्धा यावेळेला आपल्या सासरी राहत होता. त्याला सुद्धा खूप चांगले वाटत होते, कारण जावई जेव्हा सासरी जातो तेव्हा सर्वच लोक त्याची खूप काळजी घेत असतात. काय हवं नको ती प्रत्येक गोष्ट स्वतःहून जावयाला विचारली जाते. असाच पाहुणचार रोहनचा सुद्धा त्याच्या सासरी होत होता, म्हणून त्याला तिथे राहून अजूनच मजा येत होती. परंतु इकडे कांताताई एकट्या खूपच परेशान झाल्या होत्या. त्यांची मोठी मुलगी आपल्या मुलांना घेऊन आली होती, परंतु ती स्वयंपाकघरातील कामामध्ये आपल्या आईला अजिबात मदत करत नव्हती. त्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहून कांताताईंच्या गुडघ्यांचे दुखणे त्यांना परेशान करू लागले होते. शेवटी त्यांच्या एकटीकडून काम होत नसल्याने त्या आपल्या मुलीकडून सुद्धा स्वयंपाकघरात मदत मागू लागल्या. तेव्हा कांताताईंची मोठी मुलगी त्यांच्यावर रागवली आणि म्हणाली, "अगं आई, मी मुलांना घेऊन सुट्टीवर इकडे आली आहे. मग अशा वेळी तू वहिनीला चारूकडे का पाठवून दिलीस? तुला माहित होते ना मी इकडे येणार आहे, तरी तुला वहिनीला पाठवण्याची काय गरज होती?" तेव्हा कांताताई म्हणाल्या, "सुनबाई नेहमीच तुमची सेवा करण्यासाठी तत्पर असायची, पण ह्या वेळेला चारूची तब्येत ठीक नव्हती. ती इकडे येऊ शकत नव्हती आणि तिच्या घरची कामवाली सुद्धा सुट्टीवर गेली होती. म्हणून मी तिची काळजी घेण्यासाठी प्रभाला तिकडे पाठवली आहे. पण तू तर या घरची मोठी मुलगी आहेस. मग हे घर सांभाळण्यासाठी तू काही दिवस माझी मदत नाही करू शकत? तुझ्या बहिणीला आता प्रभाची जास्त गरज होती. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करणार होती?" तेव्हा कांताताईंची मोठी मुलगी शर्मिलाला खूप वाईट वाटले. तिने 1-2 दिवस कशी तरी स्वयंपाकघरात आपल्या आईला मदत केली. मग म्हणू लागली, "आई, आम्ही गोव्याला फिरायला जाणार होतो, पण त्या अगोदर विचार केला की 2-4 दिवस तुला भेटून जावे, म्हणून आली होती. आता मी जाते, पण तू लवकरात लवकर वहिनीला बोलवून घे. एकटी कधीपर्यंत हे सर्व सांभाळशील?" एवढं बोलून शर्मिला आपल्या मुलांना घेऊन तिथून आपल्या सासरी निघून गेली. तेव्हा कांताताई तर चकित झाल्या. त्या विचार करू लागल्या, जेव्हा सुनबाई घरात असायची तेव्हा मुली आल्यावर मी दिवस रात्र माझ्या सुनेकडून माझ्यासह माझ्या मुलींची सेवा करून घेत होती. पण यावेळेला सुनबाई घरात नव्हती, म्हणून माझी मुलगी किती लवकर निघून गेली. तिला हे सुद्धा दिसलं नाही की आई त्रासात आहे. एकटी कसे सर्व बनवेल, खाईल. शेवटी कांताताई उदास मनाने आपल्या नवऱ्याजवळ जाऊन बसल्या. तेव्हा दिनकरराव सुद्धा संधी पाहून म्हणाले, की "अगं कांता, काय झाले? तुझी मोठी मुलगी तुझी काळजी घेण्यासाठी थांबली नाही का? तिला तुझ्या तब्येतीपेक्षा फिरणे, मजा करणे जास्त महत्वाचे आहे का? सुनबाईला तर तू मागच्या 4 वर्षापासून तिच्या माहेरी जाऊ दिलं नाहीस का? तर ती माहेरी गेल्यानंतर घर कोण सांभाळेल? मग अशा परिस्थितीमध्ये तू तुझ्या मुलीला अजून 4 दिवस थांबवू शकत नव्हतीस का?" आता कांताताई काय बोलणार होत्या? त्यांची तर बोलतीच बंद झाली होती. त्या तर खूप दुःखी होत्या की त्यांच्या मुलीने त्यांच्या वेदना, त्यांचे दुःख का समजून घेतले नाही. कांताताई तर नेहमी त्यांच्या मुली येणार म्हटल्यावर अख्खं घर डोक्यावर उचलून घेत असायच्या आणि आपल्या सुनेला 1 मिनिट सुद्धा विश्रांती न देता तिच्याकडून सतत काम करून घेत असायच्या. त्यांच्या मुलींना 1 ग्लास पाणी हवे असेल तर लगेच कांताताई आपल्या सुनेला आवाज द्यायच्या. परंतु आज तीच त्यांची मुलगी आई त्रासात असून सुद्धा तिला सोडून निघून गेली. त्यामुळे आज कांताताईंना जाणीव झाली होती की आपली सून दिवस रात्र प्रत्येकाची सेवा करण्यासाठी एका पायावर उभी असते. आता सुद्धा माझ्या मुलीच्या घरी तिची सेवा करण्यासाठी आणि तिच्या घरची कामे करण्यासाठी मी तिला पाठवली, तरी तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती. पण अशा सुनेची मी कदर करत नव्हती. तेवढ्यातच दिनकरराव मोठ्या आवाजात म्हणाले, "अजूनपर्यंत काहीच बिघडलेले नाही, परंतु हळूहळू तुझी अवस्था खूप खराब होईल. कारण सुनेबरोबर तू अशीच कटू नाते ठेवत राहिलीस तर पुढे जाऊन असेही होऊ शकते की तुझी सून तुझी सेवा करण्यासाठी नकार देईल. तेव्हा तू काय करशील? ह्या मुली तर आत्ता त्यांचे घर, त्यांचा संसार त्यांच्यात रमल्या आहेत. मुली तर फक्त सुट्टीच्या दिवसात येतात. परंतु नेहमी तुला तुझ्या सुनेसोबत राहायचं आहे, तरी सुद्धा तू सुनेबरोबर किती वाईट वागतेस." कांताताईंना आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांना आता समजू लागले होते की आपली सून एकटी किती कामे सांभाळते. एवढं करून वरती आपले टोमणे सुद्धा ऐकते, तरी सुद्धा तोंडातून एक शब्द काढत नाही. कांताताई आता विचार करू लागतात की अशा परिस्थितीमध्ये जर मी स्वतः असती तर मी कधीच हे घर सोडून निघून गेली असती. आणि माझा मुलगा आपल्या बायकोला होणारा एवढा त्रास पाहून सुद्धा काहीच बोलत नाही.
तेव्हा कांताताईंनी लगेचच आपल्या मुलाला फोन लावला आणि म्हणाला, बाळा, आता चारूची तब्येत कशी आहे? जर तिला थोडं बरं वाटलं असेल तर तुम्ही लोक आपल्या घरी परत या. मला एकटीला चांगले वाटत नाही. आपल्या सासूबाईंचा फोन येताच प्रभा विचलित झाली आणि म्हणाली, रोहन, आईंची तब्येत कशी आहे? तसेही आजकाल आईंची तब्येत काही बरी नसते आणि आता त्यांना एकटीला सर्व गोष्टी सांभाळाव्या लागत असतील. रोहन, तसेही आता 10 दिवस झाले आहेत. आपण आपल्या घरी जाऊया. आता माझे सर्वांबरोबर भेटणे झाले आहे. अजून मला काय हवे आहे? तेव्हा रोहनला खूप आतून आनंद झाला की माझ्या बायकोला माझ्या आईची किती चिंता आहे. तेव्हा तो त्याच दिवशी प्रभाला घेऊन आपल्या घरी आला. 10 दिवसांमध्ये रोहनच्या आईचा चेहरा उतरला होता. रोहन म्हणाला, आई, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? कांताताई म्हणू लागल्या, अरे बाळा, आता म्हातारपणात तब्येत तर ढिली राहणारच, परंतु तुम्ही लोक आलात, आता मला चांगले वाटत आहे. आता जेव्हा प्रभा स्वयंपाकघराकडे जाऊ लागली तेव्हा कांताताई म्हणाल्या, सुनबाई, आत्ताच तू थकून घरी आली आहेस. तू थांब, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवून घेऊन येते. आपल्या सासूबाईंचे असे शब्द ऐकल्याबरोबर प्रभा हैराण होऊन आपल्या सासूबाईंच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तेव्हा कांताताई म्हणू लागल्या, हो सुनबाई, एवढ्या दिवसांपासून मी स्वयंपाकघर सांभाळत आहे, त्यात अजून एक वेळचा नाश्ता बनवते. परंतु प्रभा काही ऐकली नाही आणि म्हणाली, नाही आई, तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना होत असतात ना, तुम्ही आराम करा, मी स्वयंपाकघर सांभाळते. आता मी आली आहे ना. परंतु आज कांताताईंनी आपल्या सुनेला एकटीला सोडले नाही. त्या स्वयंपाकघरात जाऊन आपल्या सुनेबरोबर बोलणे करत तिची मदत करू लागल्या. तेव्हा आपल्या सासूमधील हा बदल पाहून प्रभा हैराण झाली होती आणि मनातल्या मनात ती आपल्या नंदेला धन्यवाद देत होती. संध्याकाळी जेव्हा प्रभाने आपल्या नंदेला चारूला फोन केला तेव्हा तिने सर्व गोष्ट सांगितली आणि म्हणाली, असं वाटत आहे की आता आई माझ्या बरोबर खूप प्रेमाने राहते. त्यावर चारू म्हणाली, वहिनी, आईमध्ये हा बदल येणे गरजेचे होते. तिला सुद्धा जे सत्य आहे ते समोर दिसणे गरजेचे होते. कारण एक वेळ अशी येते तेव्हा सूनच कामी येते. मुली कितीही लाडाच्या असल्या, प्रेमळ असल्या तरीही त्या दूर राहतात आणि त्या कधी कधी येऊ शकतात. परंतु सून ही दिवस रात्र सोबत राहत असते. त्यामुळे प्रत्येक सुखदुःखात ती नेहमी बरोबर असते. आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रभाच्या मनात आपल्या नंदेविषयी अजूनच आदर निर्माण झाला. ती मनातल्या मनात आपल्या नंदेचे आणि अशी नंदन देवणाऱ्या देवाचे आभार मानू लागली, ज्या नंदेने सासूचा सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्या वहिनीला मदत केली होती. कांताताई आता आपल्या सुनेला काहीच बोलत नसायच्या किंवा सुनेबरोबर आपल्या मुलीचे गुणगान सुद्धा गायच्या नाहीत. कारण त्या समजून गेल्या होत्या की सूनच आपल्या म्हातारपणाचा खरा आधार आहे. त्यामुळे प्रभा सुद्धा आता खूप खुश होती की तिची सासू आता तिच्या बरोबर प्रेमाने मिळून मिसळून राहू लागली होती. मित्रांनो, मला असे वाटते प्रत्येक नंदेने चारूसारखे समजदार असायला हवे आणि नंदेने सासू सुनेच्या नात्यामध्ये एक प्रेमाचा पूल बांधण्याचे काम करणे गरजेचे आहे. कारण या उलट सासू सुनेमध्ये भांडणे लावणाऱ्या नंदेने विचार करायला हवा की आपली आई गेल्यानंतर आपले माहेर टिकून ठेवायचे असेल तर आपल्या आईसोबत वहिनीला सुद्धा तिचा मान सन्मान द्यायला हवा. तर मित्रांनो, चारूविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.